नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज मस्त अशी रेसिपी बनवूया आपण. आणि ती रेसिपी ही मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ते पनीर चे क्यूब्स जे आहेत ते मी फ्राय करून घेतले. तर फ्राय कशात करून घेतले, तर फ्राय हे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे समप्रमाणात घेऊन त्यात मीठ थोडंसं, एक चवीनुसार आणि कलर फूड असतात ते टाकून एक बॅटर बनवलं. आणि जे क्यूब्स होते पनीरचे ते त्यात मिक्स करून तेलात फ्राय करून घेतलेले आहेत. तो व्हिडिओ मला आय थिंक मिस झालेला आहे, म्हणजे शूट झाला नाही आहे तो, असं झालं आहे. आणि मग मी नंतर ते फ्राय करून झाल्यानंतर सगळं एका कढईत कांदा घेतलेला आहे, तो फ्राय करते. उभाच चिरलेला आहे. मोठे मोठे क्यूब्स पण छोट्या मुलांना वगैरे खात नाहीत, म्हणून हा कांदा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मग तुम्ही म्हणाल की हां, थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे आणि भाजायचं आहे. आणि ते भाजल्यासोबत मी शिमला मिरची पण टाकत आहे. जर तुम्हाला शिमला मिरची अवॉइड करायची असेल किंवा नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, किंवा दुसऱ्या ज्या भाज्या असतील त्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. एक आपण प्रत्येक वेळेस बाहेर हॉटेलसारखंच पाहिजे असं काही नाही आहे. एक आपण आपल्या घरातसुद्धा एक मिक्स म्हणून करू शकतो, असं मी केलेलं आहे. आणि मला फक्त म्हणजे कांदा आणि शिमला मिरची हे आवडतं. आणि जी कांद्याची पात असते ती भेटली नाही, म्हणून मग मी नाही टाकली, स्किप केलेली आहे. तर तुम्हाला जरा मिळाली किंवा म्हणजे ग्रॉसरीमधून भेटली किंवा म्हणजे आणली तुम्ही, तर ती तुम्ही टाकू शकता. आता यात थोडंसं कांदा आणि शिमला मिरची लवकर भाजलं जावं म्हणून मी थोडंसं मीठ चवीनुसार एकदम चिमूटभर टाकलेलं आहे. कारण जे आपण मसाला यूज करणार आहोत त्यात सर्व असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस विनेगर किती टाकायचं आहे, डार्क सॉस किती टाकायचं आहे, चिली किती टाकायचं आहे, हे आपल्याला मार्जिन किंवा एक म्हणतात ना कळत नाही की किती टाकायचं आहे. त्यासाठी तुम्ही तो मसाला आणून जर तुम्ही टाकला तरीसुद्धा क्विकमध्ये पनीर क्रिस्पी तयार होते. आणि हे आमच्या घरात खूप आवडतं सगळ्यांना. आणि याच्यावरतीच ती लोक डिनर म्हणून सुद्धा करतात, कारण त्यांना सगळ्यांना खूप आवडतं. मग आता मी एक छोटंसं जे बाऊल होतं ज्यात मी पहिल्यांदा बॅटर पनीरचं मिक्स केलं होतं, त्यातच मी पनीर चिल्ली मसाला मिक्स करणार आहे. एकच पॅकेट 10 रुपयाचं येतं, ते पॅकेट मी मिक्स करून घेणार आहे. आणि त्यात मी पाणी ओतणार आहे. पाणी ओतल्यानंतर ते सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे, कारण एक गाठी किंवा गुठळ्या होऊ नये म्हणून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याचसोबत वरती कढईमध्ये जे कांदा आणि शिमला मिरची टाकलेलं आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे आणि क्विकमध्ये बनवलेली आहे, तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका. तर आता ही बघा मिक्स करत आहे मी विस्करने. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जेव्हा टाकतो तेव्हासुद्धा व्यवस्थित हलवूनच टाकायचं आहे, कारण खाली व्यवस्थित जो मसाला असतो तो खाली जमा होतो. त्यामुळे आता हे मी मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच कांदा आणि जी शिमला मिरची आहे ते व्यवस्थित भाजली आहे का ते चेक करायची आपण, आणि सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं, म्हणजे करपू शकतं. आणि त्याच्यासोबतच मी शेजवान चटणी टाकणार आहे. आता तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगली तुम्ही ही कमी जास्त करू शकता. आता आमच्यात स्पायसी खातात, तुमच्याकडे स्पायसी नसतील खात तर कमी टाकायची टेस्टनुसार. तर मग मी आता 2 ते 3 चमचे टाकणार आहे ह्यात चवीनुसार. आणि ती टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित एकजीव करायचं आहे कांदा आणि शिमला मिरची जे आपण हे केलेलं आहे. आणि मी स्पेशली कांदा आणि शिमला मिरची हे एकच टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही आहे, कारण मुलं खात नाहीत ते, त्यामुळे. मग आता जे पनीरचे क्यूब्स जे आहेत ते फ्राय केलेले आहेत ते मी कढईमध्ये टाकत आहे. सगळे टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आधी त्याला, कारण ते सर्व जे कोटिंग आहे ते सर्व लागलं पाहिजे त्याला. कारण मी म्हणजे फ्राय केलेले आहेत ते थोडेसे माझ्या मिस्टरांनी फ्राय केले आहेत, त्यामुळे थोडेसे करपलेले वगैरे आहेत, पण चालून जातं. आणि व्यवस्थित टाकून मिक्स करायचं आहे.
मी एका हाताने कॅमेरा पकडून मगच तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे कॅमेरा शूट करते आणि म्हणून एका हातानेच मी टाकत आहे, त्यामुळे थोडंसं लेट होतं आहे. आणि हे सर्व एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर आपण त्यात सर्व एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर जे आपण चे पनीर चिली मसाला जो मिक्स केला होता तो त्यात नंतर ओतायचा आहे आणि तो थोडा म्हणजे घट्ट होईपर्यंत किंवा मसाला सर्व मिक्स होईपर्यंत, त्या पनीरच्या क्यूब्सला तो मसाला लागेपर्यंत व्यवस्थित भाजून म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर तो मसाला टाकल्यानंतर ते खाली पूर्ण चिटकून राहतं. कारण जी कढई आहे ती माझी लोखंडाची असते तशी कढई आहे, त्यामुळे ते पटकन चिटकून जातं. म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तो जो मसाला आहे ते टाकल्यानंतरसुद्धा. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपली पनीर क्रिस्पी ही मस्त अशी रेडी आहे. पनीर क्रिस्पी कशी वाटली हे नक्की, किंवा कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छोटे छोटे मिनी व्लॉग किंवा मिनी रेसिपीज शॉर्ट्समधल्या आणि बिग पण व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील किंवा अजून कोणते व्हिडिओ असतील तर नक्की कमेंट करा.